शुभ सकाळ. हिनी चालली आता बाहेर स्वयंपाक करायला सांगितलं. बाहेर म्हणजे कामावर चालली आता या. आणि डबा योगा असा ठेवला या. पोरगी खेळत बसली त्या डब्यासंग. मला म्हणलं उरक स्वयंपाक कर लवकर, मला जाय. मी इतकी वैतागली तुम्हाला सांगून उपयोग नाही. कसं इकडून तिकडं चालू आहे बघा. मी बोलती एवढं लक्ष नाही आपलं. वाद घालून मला वैताग आला. रात्री कसला पाऊस पडला बघा. म्हणजे वाटत होतं रानं नांगरून पडावती तर रान तळल, चांगलं पीक येईल, खाजं टाकलं म्हणजे पिकं चांगली जोमदार येते ती. ह्यांना काय नको डोकी चालाय नको का. नांगरायचं तर लांबच, धड त्या रानात खत पण नाही. ट्रॅक्टरवाल्याला सांगितलंय आता पाऊस पडल्यावर नांगरायचं काय, त्याला वापस तर न वापसास काय उन्हाळा दिवस आहे, अजून महिना 15 दिवस जातील काय नाही निघायला. आणि पाऊस पण खाऊ पण पडायला लागले. मग उन्हाळ्यातच पाऊस चालू झाले. अवकाळ गाबन पाऊस म्हणजे नासाडी करून जात येईल ट्रॅक्टरवाला 2 दिवसात. 2 दिवसात म्हणजे अजून 2 दिवस हायतच ह्यांचं. काय आता त्याच्या पुढे काम आहे ती म्हणल्यावर काय करावं. लवकर बोलवा, तसं करू नका येड्यावनी. आता मी कशानं ट्रॅक्टरवाला येणार आहे, त्याच्या पुढे काम आहे. तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला जेवायलाच नाही बा. जेवाय नाही मग राहू डबा बनवून नको का. मी तसंच जातो. अजून काय पिवळं बटाट कर म्हण डब्याला, असली फरमाईश असती या. आणि ही तर चालाय रडायला. का व काय झालं रडायला. तिला पडले डॉक्टरांचं भ्या. शिर्डीला डॉक्टर बोलवला होता. तिला 2 इंजेक्शन दिले. ती वरडताना तिने बघितलंय ते भिलं या. तुला देते का तशी 2 इंजेक्शन. आणि ही करड बघा. करड म्हणजे बारीक नाही बरं काय, मोठा पण येऊन बसलंय बघा पावसामुळं घरात. आणि रात्री ह्याने भिजून आलं, तिथं कपड्याचा ढिगार लागलाय. अजून आता ही जातेला निघून, पण आम्हाला मस्त काम आहे ती. होय बा. थांबताय का आजचे दिवस घरी. का व काय ट्रॅक्टरवाला 2 दिवस नाही म्हणले. थांबताय. डॉक्टर गेले तर का बघून हळूच बघून भ्या पडलंय तिला. पण डॉक्टर जास्त काय पुरगी हालत नाही बघा, रडते नुसते. बर चला की मला काय तर मदत करू लागा. पिवळं बटाट करायचं म्हणल्यावर थोडं कांदा ती चिरून दे की मला. मी भाकरी करते तोपर्यंत. बरं भाकरी खायची का चपाती खायची. भाकर चपातीनं काय पोटाचं. आता ही लाडायला आले घेऊन बसायचंय का आता. थांब की तुला त्या डॉक्टरांकडे देते. भेट नाही कशाला, मोबाईल पाहिजे सारखा. असं भ्या घालायला बरं आहे बघा. डॉक्टरांचं भ्या कशी रडती या. सांगा तिला काम जरा ऐकती या. एवढी लेकर बघ कशी काम करते ती. चालू नसते. घेतलं कांदा आणि मिरच्या कोण घ्यायच्या. फ्रीज मधल्या मिरच्या आणताय ते पळपुटून सुरी घे अजून. चला आणि कढीपत्ता ती सगळं जाऊ द्या. मला सांगा ट्रॅक्टर बोलवताय का कसं करताय. अगं सांगितलं की 2 दिवस लागतील म्हणलंय. आता काय करायचं मग, दुसरा सांगावं लागेल. शेतीचं पण आपल्यावनी जाय व. तिला खत पाणी केलं म्हणजे जमीन सुपीक होती. आता सकाळीच फोन लावलाय त्यानं, फोन उचलला नाही. काय करायचं मग परत इवळत बसायचं. केलेला खर्च निघला नाही म्हणून. तसं चालतंय का सांगा बरं. आपण पण लक्ष दिलं पाहिजे शेतीकड, केलं पाहिजे या. सगळं केलं पाहिजे, पण काय आता वेळेला होत नाही म्हणल्यावर आपण तर काय करणार आहे. आणि सगळं वेळेत झालं तर नियोजन लागतं या. नाहीतरी वेळेच्या बाहेर गेलं परत काय. एकदा पाऊस पडत गेला परत राहिलं नांगरायचं. डायरेक्ट रुटून बी टाकल्यावर काय ते पीक चांगलं येतंय का सांगा बरं. सुरीन पळपुटा कांदा चिरतो. तुला बटाटा खायचं आहे ना पिवळं. तिला आवडतंय सगळं. सकाळ सकाळ शिरा करून दिला या दोघांना नाश्त्याला. खाल्लाय निवांत चालू आहे. तोपर्यंत डॉक्टर आले तिला ताई मोबाईल जर मागितला तर डॉक्टर येते. आता डॉक्टरांचं भ्या चांगलं बसलंय बघा. तिला काय खोडे केल्या मस्ती केली तर डॉक्टरांचं भ्या घालायचं बरोबर आपली कोपऱ्यात जाऊन बसती. तापट तिला. चला मग
करते मी स्वयंपाक मिरच्या तेवढ्या त्यांना दे की जाय. आणून होय होय देते कढी